पण जो अपेक्षित विकास होता तो विकास कुठेतरी हरवलाय असं माड्याचे एकूण चित्र दिसतं. तरी एका तोडगा काढला पण दादानी कुठल्याही प्रकारचं म्हणजे आश्वासित बी केलं नाही आणि काय लक्ष पण दिलेलं नाही. आमदार व्हायचे त्यांनी पवारसाहेबांची संपर्कात राहावं, तुतारी चिन्हावर अभिजित पाटलांनी तुतारी घ्यावी. हो घ्यावी. या भाजप सरकारने पगार राजकारणाचा महाराष्ट्राचा चोथा करून टाकलेला आहे सगळा. कोणी बबनदादा उभा भाजपमधनं राहिला तरी करणार नाही, काही सुद्धा जायला नाही विकास काम. बबनदादानं काय निधी काय केलं नाही शरद पवार 5 वर्ष आबातील लोक पण काय रोड लक्ष देत नाही की बबनदादानं केलं नाही. काय करायचं होऊन आमच्या गावाला बघायलाच तयार नाही ती. मसन खायला जायला रस्ता नाही आम्हाला. काय लक्ष देत नाही, काय करायचंय हाय काय नाही काय. आज 50 वर्ष गाव आलेलं मसन खायला रस्ता नाही का, मसन खाय सुद्धा नीट नाही. दादाला म्हणा प्रत्यक्ष बघा येऊन एक नसेल तर आम्ही तिथंच नेतो का तुमच्या घरी आणू म्हणावा. आपल्याच बघतोय टेंभुर्णी ही एक केलंय त्याने, त्याचं लिमगाव एवढी MIDC मोठी केली आणि आमच्या पुनर्वसनाचा माणूस गेला तर हाकलून काढतोय बाहेर. काय त्याच्यात खुश असते काय. 1,500 आमचं दिवसाला वैरणीच्या पिंड्याला पंक्चर झाली तरी गाडी जाते. कारण परिचारकने तेवढ्या प्रमाणात ऊस नेला नाही विठ्ठलच्या सभासदांचा जेवढ्या प्रमाणात बबनदादांनी. त्याने निम पाणी निम दूध घालतोय म्हणून त्याला दर नीट चांगला पडत नाही. शेतकरी चुकीचं वागतो. हो शेतकरी चुकीचा वागतोय. भाजप सरकार चांगला आहे. हो भाजप सरकार चांगलं आहे. मिळणार आहे. अहो साहेब भारत बालकेने हेच केलं. 2400 रुपये दर दिला, कारखाना विकला. ठेवा की ना लोकांचं जनतेसाठी कारखाना काढताय तुम्ही म्हणताय राजकारणासाठी, पण तुमची स्वतःची एस्टेट घाण ठेवायची ना. जनतेचे कशाला उगं बिनकामाचं त्यांच्या उत्तरावर घाण करायची तुम्ही संस्थेसाठी करू नका. 10 वर्षात बबनदादांना मधला रस्ता केला नाही, लाईट वीज नाही आमच्या वस्तीत का. ज्यावेळेस आबा सत्तेत आपलं राजकारणात उतरत नव्हतं त्यावेळेस ह्याने काय केलं, परिचारक म्हणा बबनदादा ह्याने काय करायचं, कारखाना 2 महिने जरी चालू झाला तर ह्यांच्या दराची कोणतीच फुटत नव्हती. का फोडतो काय शेतकऱ्याला हा दाबून धरणार ना, ज्याच्या मनमानीच कारभार, जसं म्हणाल तेवढंच बिल देणार शेतकरी. नमस्कार, लोकशक्ती न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. सध्या विधानसभा निवडणुकीचं पडघम वाजत आहे. आज आपण आलो आहोत आजोती या गावामध्ये. हे गाव माढा विधानसभा मतदारसंघामध्ये येते. या माढा विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार बबनदादा शिंदे गेले 6 टर्म आमदार आहेत. त्यांना आता टक्कर देण्यासाठी पंढरपूर येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील हे देखील या ठिकाणाहून गाव भेट दौरा करत आहेत. तर मध्यंतरीच्या काळामध्ये कल्याणराव काळे यांनी देखील या माढा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे ठरवले आहे. त्यांनी देखील ते आता तयारी करण्याचे चालू केले. तर आता येणाऱ्या या माढा विधानसभा मतदारसंघामध्ये नक्की काय होणार, शेतकऱ्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत हे आपण पाहणार आहोत. नमस्कार, काय नाव काय? राजेंद्र आरकिले. राजेंद्र आरकिले. बर, काय करता तुम्ही? शेती करतो. बर, काय आता निवडणूक लागली विधानसभेची? माढा विधानसभेचे ना. हा, माढा विधानसभेला आता कसे 10-15 वर्ष झालं एक हाती सत्ता आहे माढ्यात बबनराव शिंदे यांची. बर, आणि दादांचं काम बऱ्यापैकी चांगले आहे, आम्ही त्याला नाव ठेवत नाही दादांचं. पण जो अपेक्षित विकास होता तो विकास कुठेतरी हरवलाय असं माड्याचे एकूण चित्र दिसतं. अपेक्षेमध्ये काय नेमका काय विकास पाहिजे? तरुणांना रोजगार पाहिजे महत्वाचा विषय. बर, शैक्षणिक दृष्ट्या माड्याचं जी उच्च शिक्षित झाल्यानंतर बाहेर जावं लागते त्यासाठी एखादी संस्था नाही मोठी, एखादी मेडिकल कॉलेज असेल, इंजिनिअरिंग कॉलेज असेल, असं कुठलंच नाही ना इथं बेस म्हणून. कारखाना आहे विजय शुगर इथं काढला रोजगार नाही. सहकार क्षेत्रातल्या कामगारांना जाऊन विचारा पगारीची काय अवस्था आहे. म्हणजे रोजगारीचं म्हणून किती पगार म्हणून किती मिळते त्यांना? 7,000 8,000 रुपये. 8,000त घर परपंच कसा चालवणार? दर सगळ्यात देणार जास्त म्हणून जाहीर केले. पुन्हा अजून दर देऊ शकतात की जास्त. दराची स्पर्धा ही शेतकऱ्यासाठीच झाली काय. पण जे तरुण आहेत, जे शिकलेले आहेत, त्या शिक्षित असणाऱ्या तरुणासाठी एखादा उद्योग म्हणून MIDC सारखा प्रकल्प असेल. आज टेंभुर्णीची जर MIDC आपण बघितली तर तिथं लोकलचं किती लोक आहेत काय. तुम्ही अजून एकदा सर्वे करा जाऊन की टेंभुर्णीच्या MIDC मध्ये स्थानिक लोकांना किती प्राधान्य दिलं जातं आणि बाहेरचे लोक किती आहेत. म्हणजे मध्य प्रदेश, UP, बिहार इकडून आलेली लोक तिथं कामगार म्हणून किती. हा पण तिथं सारासार विचार केला पाहिजे. दुसरी गोष्ट सांगायचं झालं तर प्रत्येक वेळेस
म्हणजे शिना माडा जोड कालव्याचा विषय जर आला तर त्या पण लोकांना पाणी मिळालं पाहिजे का? तर उजनी धरणावर फक्त काय माडा तालुक्याचा किंवा करमाळा तालुक्याचा अधिकारी आहे, पंढरपूर तालुक्याचा अधिकारी असं काय नाही, पूर्ण जिल्ह्याचाच अधिकारी त्यावर. शिना माडा जोड प्रकल्पातलं पाणी प्रत्येक शेतकऱ्याला मिळालं पाहिजे आणि जिल्हा सुजलाम सुफलाम झाला पाहिजे. पण मध्यंतरीच्या काळात नदीला सोडलं पाणी की लाईट बंद होती. तिथं वेळोवेळी आम्ही दादांना म्हणजे आठवण करून दिली की दादा नदीला पाणी सोडलं की शेतकऱ्यांची लाईट बंद केली जाते, ह्याच्यावर आपण काहीतरी बोललं पाहिजे किंवा ह्याच्यावर कायमस्वरूपी काहीतरी एखादा तोडगा काढला. पण दादांनी कुठल्याही प्रकारचं म्हणजे आश्वासित बी केलं नाही आणि काही लक्ष पण दिलेलं नाही. दुसरी गोष्ट, शिनामाडा कालव्याला पाणी सोडलं नंतर कॅनेलचं पण शेतकऱ्यांचं बघितलं पाहिजे काय. तिसरी गोष्ट, करकम आणि तुळशी फक्त शिवजही मध्यंतरी. करकम सुद्धा दुष्काळी पट्ट्यातच येणारा भाग आहे, करकम गाव असेल आणि तुळशीचा पण. तुळशीच्या लोकांना दुष्काळ निधीचं अनुदान भेटू शकतं आणि करकमवाल्याला नाही, रोपळवाल्याला नाही, परत बारडीवाल्याला नाही. चिलाईवाडी असेल, मेंढापूर आहे, पांढरेवाडी आहे, अशी गावं आहेत मोठी मोठी. ही गावं दुष्काळ निधीपासून वंचित राहते ती आणि मुख्य प्रवाहात त्यांच्या अधिकारात असणारी किंवा त्यांच्या ह्याच्यात पूर्वीपासूनची लोक संपर्कात असणारी गावं तुळशीचं असेल, तुळशीपासून पलीकडची गावं असतील तर त्या गावाला डबल अनुदान मिळतं. म्हणजे परवाच मी पेपरला पण वाचलं, प्रांतांनी सुद्धा ते मान्य केले की एका शेतकऱ्याला 2 वेळा अनुदान गेलेलं आहे. आणि असं काहीतरी 2,85,000 रुपये रिटर्न पण त्या शेतकऱ्याकडनं घेतले आणि अजून बरेचसं काहीतरी अनुदान 1 कोटी रुपये काहीतरी असं दुबार वाटप झालेलं आहे. आता येणाऱ्या विधानसभेला तुमचं म्हणणं काय करणार? आमचं येणाऱ्या विधानसभेला आम्ही सध्या तर आता ज्या घराण्याची पूर्वीपासून जिल्ह्याच्या विकासात हातभार आहे त्यांचा असं मोहिते पाटील घराणं आहे आणि ह्या मोहिते पाटील घराण्यापासून थोडीशी सत्ता बाजूला सरकल्यानंतर जिल्ह्यात प्रत्येक तालुक्याचा नेता स्वतःला एक जिल्ह्याचा नेता समजायला लागलाय. आणि मध्यंतरीच्या काळात मला वाटतं ह्या चालू वर्षाच्या ह्याच्यात तर पालकमंत्री सुद्धा प्रत्येक वेळेस बाहेर आणावं लागतोय. ह्याच्यापेक्षा आता दुर्दैव का राहिले जिल्ह्याचं की जिल्ह्याला पालकमंत्री मिळू शकत नाही, एखादा मंत्री मिळू शकत नाही. आमचं सहकार्य पूर्णपणे सध्या तर मोहिते पाटलाच्या ह्याच्यावर राहणार आहे आणि मोहिते पाटील सांगेल ती किंवा पवार साहेबांचं जर तुतारी चिन्ह जी घेईल, एकूण सांगायचं म्हणजे तुतारी चिन्ह जी ज्यांना मिळेल त्यांना आमचं कायमस्वरूपी सहकार्य राहणार आहे. मग आता बबनदादांनी एवढं 6 वेळा आमदार राहून विकास काम केले, तर आता उद्घाटन वगैरे चालू आहे तालुक्यात सगळीकडे. मग आता तुम्ही तर म्हणता विकास काम उद्घाटन कशी चालू आहे? हे रस्त्याचे जे असतील चालू त्यांची तुमच्या गावात झाले का रस्ते असे कुठं झाले? आमच्या गावात बाहेर जाऊन फिरून या तुम्ही. बर, काय तो निर्णायक ठरणार आहे. परिचारकचं जी मतदान आहे ते निर्णायक ठरणार आहे की त्यांचा कल कोणाकडे जाणार आहे. ह्याच्यावर परिचारकची लोकांची भूमिका काय असणार आहे ती वाड्यावरून अभिजित पाटील पण तयारी करते, कल्याणराव काळे करणार की त्यांची आता तयारी. मूळ कसं आहे की अपक्ष म्हणून तयारी कोण कोण करते आणि पक्षाचं चिन्ह घेऊन कोण तयारी करते ह्याच्यावर बरंचसं अवलंबून आहे. आता पक्षाचं चिन्ह कोणाला काय मिळेल आम्हाला माहित नाही. आतापर्यंतची माहिती अशी मिळते आम्हाला की बबनदादा पण अपक्षाची तयारी करतायत, कल्याणराव काळे घड्याळाची तयारी घेऊन चाललेली आहे, अभिजित आबा तुतारीचं पण घेऊ शकतात असं म्हणणं येतंय, कधी अपक्षात पण लढू शकतात असं पण येतंय. अभिजित पाटलांचं वैयक्तिक घ्यायचं म्हणलं तर ते आता मराठा आरक्षणाचा मुद्दा पण आहे चालूला, धनगर आरक्षणाचा मुद्दा आहे चालूला. हा पण फॅक्टर इथं कुठेतरी विचारात घेतला पाहिजे. एक अभिजित पाटलांनी ऊस दराची कोंडी फोडल्या, 3,500 रुपये दर जाहीर केला. आज सांगली आणि सातारा कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या लेवलला सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना नेऊन बसवण्याची त्यांनी तयारी केली. मग ह्याच्या अगोदर असं कधी झालं होतं का? नव्हतं असं झालेलं. का झालं नव्हतं असं? कारखान्यावर रेट देता येत नव्हतं का आधी? त्यावेळेस पूर्ण साखर कारखानदाराची एकजूट असायची. आता अभिजित आबांनी त्यातून एक उड्डाण मारून एक वेगळा विचार तयार केला की बाबा शेतकऱ्यांना आपल्याला समृद्ध करायचं असेल, शेतकऱ्यांना आपल्याला शेतकऱ्याचा विकास साधायचा असेल तर आपल्याला ऊस दराची स्पर्धेत आपण अव्वल स्थानी राहिलं पाहिजे. ह्या अभिजित आबाची पहिल्यापासूनची भूमिका आहे आणि त्यांचं आम्ही शेतकरी म्हणून एक ऊस उत्पादक म्हणून आम्ही त्यांचं स्वागत करतो. ती जर समजता येईल. त्यामुळे आबांना आमची विनंती, आबा असतील का अजून कोणी असतील, ज्याने कुणाला हित आमदार व्हायचंय त्यांनी पवार साहेबांची संपर्कात राहावं. तुतारी चिन्हावर अभिजित पाटलांनी तुतारी घ्यावी. हो घ्यावी.
घ्यावी. काय आबांचं पण कार्य काय वाईट नाही, त्यांनी प्रयत्न करावा, घ्यावी. काका सुभाष साळुंके. बर निवडणूक लागली आहे. हम्म. आता काय होईल माढ्यातनं बरीच जण तयारी करतील आता. एकीकडून- किती जरी उभा राहिले हा. तर भाजप सोडूनच मतदान होणार आहे. बर तुम्ही काय करू दे, बर या भाजप सरकारने पगार राजकारणाचा महाराष्ट्राचा चोथा करून टाकलेला आहे सगळा. बर त्यामुळे आम्ही तरी भाजपला मतदान करणार नाही. भाजपला मग आता महायुतीतनं बबनदादा कुठं कोणी शिंदे बबनदादा उभा भाजपमधनं राहिला तरी करणार नाही, हा. आणि अभिजित आबा जरी भाजपमधनं उभा राहिला तरी करणार नाही. भलं भाजप सोडून कोणी बी उभा राहत्या दुसऱ्या पक्ष त्याला मतदान करणार आम्ही. बर आता काय ऊस जरा कोंडी अभिजित पाटलाला फोडली आहे. काय आपलं ऊस बी नाही रान बी नसल्यामुळे आम्हाला काय त्याची गरज बी नाही त्या ऊसाची आणि गावात कशाची. तर विकास कामं झाली आहे. काही सुद्धा झालं नाही ते विकास काम. बबनदादानं काय निधी काय केलं नाही. शरद पवारने फक्त एक हे दिलंय बघा आम्हाला सभागृह, आणि बबन दादांनी तेवढी मशीद एक दिली, तेवढी झाल्या. याच्या व्यतिरिक्त काय नाही. बर पुनर्वसनचं गाव आहे, किरकोळ मतदानाकडे लक्ष देत नाही ते पुढे हो. बर बर काय आता विधानसभेत निवडणूक लागली आहे, काय होईल? काय आता काय होणार आहे, आता जनतेचं काय सांगू आपण. नाही, पण तुम्ही काय तुमचं म्हणणं काय? आपलं काय म्हणणं आहे, आता जसं जग चालतंय तसं आपण चालायचं ना. बर हं? काय केलं बबनदादाने काम? काम काय हाय होय म्हणायचं, एवढं झालं विषय मिटला, बर करतोच म्हणायचं, पुढचं काय. बर बर हं? मग काय ऊस दर ऊसाचं काय ऊसाचं काय नाही कारखाना आपल्याला आहे त्यांचं इथं बरेच म्हणजे हाय की. शेतकऱ्यांचे ऊस जाते तिथं. हाय की. बर असलं तर काय, मग आता काय काय होईल? आता काय सांगू शकत नाही, तसं जनता आहे शेवट. बर जशी जनता चालेल तसंच पुढे चालणार ना. निवडणूक लागली आता. हा लागली. बर अमित पाटील तयारी करते ऊस जरा ही कोंडी फोडली आहे. बरोबर आहे. 3,500 दर जाहीर केलाय. केलाय. बर आता काय होईल? का जनतेच्या मनावर आहे, आपण तरी काय सांगणार तसं. बर तुम्ही ह्याच्या आधी कधी असं ऊस जरा ही कोंडी फोडून एवढा रेट कधी शेतकऱ्यांना देणार दिला नव्हता. बर भरपूर रेट दिलाय. मग आता काय, मग त्याच्या पाठीमागे उभं राहणार का पुन्हा बबनदादा राहणार की. बबनदादा म्हणते आता त्यांच्यापेक्षा मी 1 रुपया जास्त देणार. मग जिकडे जास्त असतं तिकडे जाणार जनता बी. बर काय विकास कामं केली का आमदार म्हणून? काय थोडेफार केले ते काहीतरी, हा पण आणि जी मुख्य काम आहे ती राहिली ती. बर काय मुख्य कामं काय राहिली? हे रोड आहे एक हा मेन रोड पासून गावापत रोड येणारा. बर. 5 वर्ष आबादी लोक पण काय रोड लक्ष देत नाही ते. बबनदादा केलं नाही. हा शाळा आहेत काम काय. बर आमदार साळुंखे. बर काय विधानसभेत निवडणूक लागली आहे, हा काय होईल? अहो त्या बबनदादाला बी ना अभिजित पाटलाला बी म्हणावा, आज होते गावठाण्यातनं मसून वाटत नाही, ह्याला माणसं नाही, तुमच्या घरी आणू का आमच्या तशीच घरात ठेवू, एवढंच म्हणा, बाकी काय नका. बर हा काय आता आमदार होऊन 30 वर्ष काय करायचंय होऊन, आमच्या गावाला बघायलाच तयार नाही ती. बर कधी मसन खाया जायला रस्ता नाही आम्हाला, ती म्हणते दोन्ही शेतकऱ्यांनी बी वाट द्यावा. आता कुणाला मागावा मला सांगा तुम्ही, कधी आमदारकडे गेलताय मागायला तुम्ही? कोणी काय करायचं, 1000 वेळा गेलं तरी आमदार ते आमच्या पुसर, आम्ही बी त्याच्या पुसर पोचत नाही, ते आम्ही त्याच्या पुसर पोचत नाही. गावात पोहोचत आहे. काय लक्ष देत नाही, काय करायचंय, हाय काय नाही काय. आज 50 वर्ष गाव आलेलं, बर मसन खायला रस्ता नाही का, मसन खाय सुद्धा नीट नाही बर का, माणसं बसवा 50 माणसं बसत नाही. ती दादाला म्हणा प्रत्यक्ष बघा येऊन, एक नसेल तर आम्ही तिथंच नेतो का तुमच्या घरी आणू म्हणावा. हा माणूस मेलेला घरात ठेवून जमल का सांगा बरं. मला 30 वर्ष झालं आमदार आहे, तर मग काय एवढं काय कामच झालंय? 35 वर्ष झाला आमदार आहे, बर काय ते आपल्याच बघतोय. टिंबुर्णी ही एक केलंय त्याने, बर त्याचं लिमगाव एवढी MIDC मोठी केली, आणि आमच्या पुनर्वसनाचा माणूस गेला तर हाकलून काढतोय बाहेर. कशाचा बबन दादा आलाय आणि कशाचा कोण आलाय, चर्चा करासाठी आम्ही. बर मग आता पण तो दर कधी त्यांनी जाहीर केला नव्हता. आता- कसला दर आणि कशाचं काय आलंय, कोणी कोणाचं राहिलं नाही बघा. आता ह्या जगात कोणी कोणाचं राहिलं नाही, सगळे आपापल्या पोळीवर दाळ वाळते ते आपापली मजा करीत बसे. आता आम्ही चाललं 3,500 दर जाहीर केले. काय या 3,500 वाढवून देतो. अवघं म्हणायला हे. बर हा. नाव काय? नमस्कार, राजेश साळुंके. बर काय विधानसभेत निवडणूक लागली आहे. हो लागली की विधानसभा. बर पण काय आम्हाला दुधाला दर नाही, दुधाचं अनुदान मिळालेलं नाही. कधी जानेवारी फेब्रुवारी महिन्यात अनुदान देतो म्हणले तेव्हापासून अजून 1 रुपया अनुदान मिळालेलं नाही. बर आम्हाला जनावर विकायची पाळी आली आता सध्या. बर बरडा पेंडी सगळ्या महाग आहेत, हा. आणि आमदार खासदारला कोणाला बोलायला गेलं की ती कायचा विचार करत नाहीत.
आणि ज्यांना मिळायचं त्यांनाच अनुदान मिळते मोठ्या लोकांना. कधी गेलता आमदारकडे भेटायला अनुदान मिळत नाही? अहो इथं आल्यावर बोलतोयच ना, बर इथं आल्यानंतर बोलतोयच की आम्ही, पण काय त्याचं दखल काय घेतली नाही का? काही कुणी दखल घ्याय नाही, मिळेलच म्हणतात नुसते. बर आता जनावरांची शेण सुद्धा परवडणार ते आम्हाला, हे असा धंदा झालाय. बर बर. आता विधानसभा निवडणूक लागली, बबनदादा तयारी करते, त्यांचा मुलगा आहे हो आहे की, अमित पण पाटील आहे. कसं आहे माहिती का, आम्हाला जी आता तुम्हाला सांगतो, यांनी लाडकी बहीण आणली, त्यांना वाटते प्रत्येक घरात एक दोन तरी स्त्री आहे, त्या मान्य आहे तुमचं, पण आता सध्या दुधाचा धंदा ही 70% लोक करतात. हा. प्रत्येक गावात 70% लोकांचा धंदा आहे. तुम्ही आमचं मला सांगा, दिवसाचं पर डे 80 लिटर दूध आहे माझं, म्हणजे माझं महिन्याचं तुम्ही 12,000 रुपये नुकसान करताय सध्या, आणि 1,500 रुपये बायकोच्या खात्यावर देताय. काय फायदा त्याचा आम्हाला? 1,500 रुपये मिळते, खुश नाही का तुम्ही? काय त्याच्यात खुश असते काय? 1,500 आमचं दिवसाला वैरणीच्या बिंड्याला पंक्चर झाली तरी गाडी जाते, बर. आणि त्यांच्या 1,500 काय होणार आहे आमचं? मग आता बबनदादा तयारी ऐकून घ्या, यांनी जर आम्हाला अनुदान मिळवून दिलं दुधाचं, तर आम्ही बिनधास्त तुम्हाला सांगतो, पूर्ण हे 42 गावातले सगळे दूध उत्पादक यांच्याच पाठीमागे जाणार, त्यात काय शंका नाही. सरकार त्यांचं आहे म्हणजे आता त्यांनी काय बरं आतापर्यंत निर्णय घेतला? काय आता आम्हाला तर काय माहित सांगा बरं आता तुम्ही, असं खोल हा, त्याच्यामुळे कसं यांनी खोल विचार करावा. हा. दूध व्यवसायवाल्यांचा भरपूर माती केलेली, बर. यांचं जर परत सरकार आणायचं असेल. तुम्ही आता दूध कुठं आहे तुमचं? कुठलं आमचं हॅटसन संघाला दूध आहे सध्या. ऍक्शन सांगा. मग सोलापूर जिल्हा दूध संघाचा अध्यक्ष होते की बबनदादा मुलगा रणजित शिंदे? भैयासाहेब आहेत की अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष दूध संघाचे, पण आम्हाला कुठल्याच ह्याला म्हणजे हॅटसनला मिळालेलं नाही, कुठल्याच ह्याला मिळालेलं नाही, दूध संघाला तर नाहीच नाही. बर बर. अनुदानाचं दूध संघ चालू होता, पण त्यांनी आल्यावर आता बंद केलाय. हा, बंद केलं. सध्या तर काय कुठं अनुदान मिळालेलं नाही बघा, कुणालाच अनुदान नाही. त्यांनी जर आम्हाला अनुदान मिळवून दिलं तर आम्ही 100% त्यांच्या पाठीमागं आहे, यात काय शंका नाही. दूध संघ आता बंद पडला की ना, आता अनुदान कसं देईल? बाकीच्या संघांना आहे ना, शासनाने सगळ्या संघांना दिलेला आहे. दूध संघ बंद पडला की त्यांचा अधिकार आहेत ना, आमदार आहेत ते, त्यांचे पप्पाश्री, त्यांचा अधिकार आहेत ना सध्या तरी. शासनाला भांडून बाबा हे आमच्या गावातल्या लोकांना, 42 गावातल्या लोकांना अनुदान द्या, आता पूर्ण तालुक्यातलं द्या, आम्हाला मतदान पडेल तर आम्ही निवडून येऊ, नाहीतर निवडून येणं अशक्य आहे सध्या. दूध संघ बंद पडल्यावर कुठून द्यायला? अहो शासन देणार आहे ना, शासन देणार आहे अनुदान, ही काय यांच्याकडचे देणार आहेत का थोडी? शासनाने 276 कोटी परवा ह्यांच्या खात्यात टाकल्यात. हे दिलं नाही ना, अजिबात नाही. नुसतं देऊ, ह्या 15 वाड्यात होते, टॅगिंग करा, त्या डॉक्टर कडे ह्याच्याकडे जाऊनच आम्ही बोंडाळून गेलोय सध्या. काय नाव काय? अनिल साळुंके. आणि साळुंके. काय करता व्यवसाय? काय व्यवसाय शेती. बर. किती जातो ऊस? हे काय ऊस 300-400 टन जातो ऊस दरवर्षी कारखान्याला जातो? बबनदादाच्या. बर. विधानसभा निवडणूक लागली आहे, हा. बबनदादा त्यांचा मुलगा तयारी करतोय, पुन्हा अभिजित पाटील तयारी करते, बरोबर आहे. आता मध्यंतरी कल्याणराव काळेने पण म्हणजे तयारी म्हणजे बरोबर आहे. हा हा. काय होईल वाटतंय तुम्हाला? आता काय आमचं जरांगे पाटील जिकडं प्राधान्य देतील त्या उमेदवाराला आम्ही निवडून आणण्याचा प्रयत्न करणार आहे. जरांगे पाटला तर प्रत्येक जण जाऊन भेटायला लागली आता. भेटायला सगळेच लागलेत, का तर जागा ही ओपन मधून आहे आपल्या इथली, त्याच्यामुळं सगळे मराठ्यांना असं वाटतंय की त्यांची सहानुभूती आपल्याला मिळावं. बर. अभिजित पाटील दूध ऊस जरा कोंडी फोडली आता, चांगली गोष्ट आहे, आम्ही त्यांचं अभिनंदन करतो. बर. हा, त्यांनी ते कोंडे फोडल्याबद्दल, कारण त्यांच्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांचं चांगलं होणार आहे. पण उमेदवार जरांगे पाटील ज्यांना महत्व प्राधान्य देतील तो आम्ही निवडून आणण्याचा प्रयत्न करू. बबनदादांनी पण जाहीर केलं की त्यांच्यापेक्षा 1 रुपया दर जाहीर, पण ह्याच्या आधी कधी अशी परिस्थिती आली नव्हती की त्यांनी दर कधीच म्हणजे जिल्ह्यात जाहीर केलेला नव्हता. हा हा, तुमचं म्हणणं बरोबर आहे, त्यांनी कधी स्वतःहून ह्याच्या आधी दर जाहीर केला नाही, पण कधी शेतकऱ्यांना दराच्या बाबतीमध्ये त्यांनी नाराज पण केलेलं नाही. हा, पांडुरंग बरोबर त्यांनी सुद्धा दर दिलेला आहे. मग आता पुढची दिशा काय असेल ह्यांच्या तयारीमध्ये? आणि पडत्या काळामध्ये जे विठ्ठलचे सभासद होते त्यांना बबनदादांनी सहकार्य केलेलं, कारण त्यावेळेस सगळा ऊस त्यांनी बबनदादाच्या कारखान्यात नेलेला आहे, त्याच्यामुळं त्यांचं पण इथं बऱ्यापैकी वर्चस्व आहे. पण आता बरेच शेतकरी नाराज असलेले दिसून येतोय. नाराज प्रत्येकावर नाराज आहेत ना, त्यांनी दर नाही दिला की ते नाराजच होणार शेतकरी. हा.
आम्ही विजय शुगरचे पण फाउंडेशनचे सभासद आहोत. मोहिते पाटलांनी ज्यावेळेस चालू केलं त्यावेळेस आम्ही गावातून एक 10-15 लोकांनी शेअर्स भरलेले होते. ते त्यांच्या काही कारणाने बंद पडला, पण तोच बबनदादांनी घेऊन चालू केल्यामुळं आमच्या इकडल्या भागाची बऱ्यापैकी सुधारणा झाली ते ऊस तिकडे गेल्यामुळं. कारण परिचारकने तेवढ्या प्रमाणात ऊस नेला नाही विठ्ठलच्या सभासदांचा जेवढ्या प्रमाणात बबनदादांनी नेला. त्यामुळं इथल्या बऱ्याच लोकांचा कल बबनदादाला सुद्धा आहे. आता बोलताना एक जणांनी सांगितलं की ते आता MIDC मध्ये किंवा कारखान्यामध्ये बरेच लोक स्थानिकापेक्षा बाहेरच्या जास्त प्राधान्य देतात. त्याची काही कल्पना नाही आपल्याला MIDC बद्दल. मच्छिंद्र सुरेश गावडे. बर, काय आता विधानसभा निवडणूक लागली आहे. बर, काय होईल? काय व्हायचे? अभिजित पाटील आहे, बबनदादाच्या तयारी करतेत. तर भाजपकडे कोण उभा राहील त्याला आम्ही मतदान करणार. कशासाठी भाजपला? कशासाठी म्हणजे देशात नाव चांगलं केलंय. बर, काय नाव काय चांगलं केलं? काय चांगलं काय वाईट केलंय? वाईट काय केलंय सांगा तुम्ही. नाव काय नाही, वाईट काय केलंय तुम्ही सांगा. कशाची महागाई झाली? मागचा सर्वे काढा तुम्ही, किती महागाई आणि किती स्वस्त झाले बघा तुम्ही. देशात आपल्या बाहेर जागतिक पातळीला भारताचं नाव होतं का माग? आता चांगलं नाव आहे. आता दुधाचे दर 25-26 वर आणून ठेवलेत गे. तुम्ही म्हणताय आता काय महागाई झाली नाही किंवा काय नाही. दुधाच्या दराचं काय असतं? काय असतं दुधाच्या दराला? 60 रुपये दर आहे की आता शेतकऱ्यांना. शेतकरी कोरं दूध घालत नाही ना, पाणी घालून घालतोय. बर बर, त्याने निम पाणी निम दूध घालतोय म्हणून त्याला दर नीट चांगला पडत नाही. मग शेतकरी चुकीचं वागतोय. हो, शेतकरी चुकीचा वागतोय. भाजप सरकार चांगला आहे. हो, भाजप सरकार चांगलं आहे. बर, 170 रुपये पेट्रोल नेऊन ठेवलं होतं. पण महाग सर्वे काढा की तुम्ही. काँग्रेसच्या काळातला काढा आणि ह्या सरकारच्या काळातला काढा. 80 पर्यंत होतं रेट, 80 आसपास होता. मग 117 मग किती वर्षाचा काळ गेला? 15 वर्षाचा काळ झाला. मग तुम्ही टर्नओव्हर काढा. 15 वर्षात महागाई वाढणार का? बरं, कुठलंही सरकार आलं तुम्ही हमी देणार का? 110 रुपयाचं पेट्रोल 60 रुपयावर आणणार असं कुणी बी कुठल्या सरकारनं सांगू द्या? सांगू शकताय का? तुम्ही सांगू शकता? नाही सांगू शकता का? आज ही गाडी 10 लाखाला मिळत होती, माग 5 लाखाला मिळत होती, पण ही गाडी 2 वर्षाने ती 11 लाखाला जाणार आहे. प्रत्येक माणसाची व्हॅल्यू वाढलेली आहे. आम्हाला 100 नव्हत्या, आता शेतकरी चुकीचा वागतोय म्हणून दुधाचा दर. शेतकरी चुकीचा वागतोय असं म्हणायचं नाही मला. फक्त दूध तुम्ही क्लिअर घालायला पाहिजे आणि त्याचा दर तुम्हाला मिळेल. मग आता कारखानदार ही ऊस जे नेते त्यांना मग दर द्यायला पाहिजे. आज 42-43 रुपये साखर आहे. होय, मग आता 35 रुपये दिलाय. कुठून 35 रुपये दिला? केलाय की आता ह्या वर्षी आता केलाय, पण आता सध्या 30 बी नाही. काय नाही, 27-28 वर जाईल. 28 रुपये भरपूर झालाय. बर, हो, हाई पण लय झाला, भरपूर झाला. यात तुम्ही कमी करायला पाहिजे का वाढवायला पाहिजे? नाही, वाढवला की आता. मग कुठं वाढवलंय? अजून वाढव. हे राजकारण वर्षी मिळणार आहे. अहो साहेब, भारत बालकेने हेच केलं. 2400 रुपये दर दिला, कारखाना विकला. बर, अभिजित पाटलांनी चालू केला. आता त्यानं 35 नाही 40 दिल, मग 4000 दिल आणि परत विकायला काढतील. त्याने मागली बी दिली सगळी. बघितलीत का तुम्ही? दिली. माझ्याकडे पुरावा द्या. शेतकरी म्हणते माझ्याकडे पुरावा द्या. बर, तुम्ही क्लिअर केलेला पुरावा द्या. बर, मी त्यांनी क्लिअर केलं नाही. आम्ही ते म्हणत नाही केलंय का नाही. ती जी सत्तेवर येतो त्याचं कामच आहे ती सगळं नीटनेटकं करणं. पण तुम्ही दर तुमच्या पुढची काय तर साधण्याची गोष्ट आहे म्हणून तुम्ही दर एवढं जाहीर करू नका. बर बर, ती तुम्ही कायम टिकवा. आता निवडणुकीच्या तोंडात हो, भारत बालकेने हेच केलं. जनतेला येड्यात काढायचं चाललंय यांचं. राजकारण आहे का? हो, राजकारणच आहे. भारत बालकेने 2400 रुपये दर दिला, त्या टायमाला 400 रुपये लोकांना दर जास्त मिळाला. दिला गे, लोक उड्या हाणल्या. केला आमदार. शेतकऱ्यांचा फायदा होतोय असं वाटत नाही का? कशाचा? शेतकऱ्याचा फायदा एका वर्षी देऊन काय करता? शेतकरी जर वर्षी शेतकऱ्यांनी काय करायचं? परत ह्या वर्षी 35 दिल्यानंतर तुम्ही पुढच्या वर्षी 3 दिल्यावर काय करायचं? तुम्ही पुढं 3600 करायला पाहिजे का माघारी यायला पाहिजे? नाना तेच केलं, 2400 दिला आणि परत माघारी आला. असं नाही हो. विधानसभेच्या तोंडावर हा, त्याच्यामुळे केलंय हे सगळं.
राजकारण आहे यात. आता बबनदादांनी मी सांगितलं की परवा ह्याच्यापेक्षा ₹1 मी जास्त देतो. देणार की मग आता त्याला रेसला खेळायचंय म्हणल्यावर बरं. आपण दोघं रेसला उभा राहिलो, ह्याच्या आधी तुम्ही असं पळणार आणि मी पळणार आहे. ह्याच्या अगोदर असं काय बोलले नव्हते ते. का बोलले नाहीत त्यांनी? आता पण चांगलंच चालवलंय ना. बर नाही आम्ही काय माझा ऊसच नाही त्यामुळे मी ऊसावलंय बोलू शकत नाही. लागली बरेच जण तयारी करते आता. हा. काय चांगलं आहे वातावरण, काय त्याला तर कोणाला चांगला आहे तुतारीला तुतारीला मी पण आता तुतारीला राहणार आहे कोण उभा? जे कोण राहील ते, ज्याला तुतारी मिळेल ती. तुतारीकडे आता लय जाऊन भेटायला लागली, प्रत्येक जण म्हणतोय मलाच द्या. आता जाणार जे त्याचं हे आहे ते जाऊन भेटणार, परंतु तुतारी ज्याचं काय काम असेल, जे काय हे असेल, एकनिष्ठ असेल त्यालाच भेटणार तुतारी. अभित पाटील तयारी करतोय, बबनदादा 6 टर्म आमदार आहे, हो त्यांचा मुलगा आता तयारी करतोय. हो आहे की. अभित पाटील आहेत, पुन्हा रणजितभाई आहेत, पुन्हा मोहिते पाटील आहेत. त्यामुळे काही अडचण नाही, कोणी करू द्या तयारीला, कोणी करू द्या, तयारी आधीच झालेली. कुणाला मिळेल तुतारी? तुतारी मोहिते पाटील. मोहिते पाटील आहे का काम इथे? हो काम पहिलंच आहे त्यांचं. विजयदादा या काळापासून काम आहे, ते काय आताच आहे असं नाही. चालतील का? बबनदादा विकास कामं केली भरपूर म्हणते, दादा आहे तेवढं. दादानी कामं नाही ते काय केली? कारखान्यावर काय असतं? कारखाना आहे तर मग ते त्यांचं चालवायसाठी आहे. कारखाना आहे तर म्हणजे काय? कारखाना कशासाठी? ऊस गाळायसाठी, राजकारण करायसाठी नाही कारखाना. हा ते आता विजय शुगर तिने बंद केलेला घेतला, चालू केला, शेतकऱ्यांना ते ऊस न्यायला लागले. कोणतरी घेणारच होतं, करणारच होतं चालू, काय बंद ठेवायसाठी कोण घेतच नसतं ना. भरपूर इथे लावले कामाला, कर्मचारी कामाला आहे ते ठीक आहे, पण काय त्याला पगारी तर पाहिजे त्या मानाने. काय 8-7 हजारात घरचं भागत नाही तर 10,000, त्यांना 15-20 हजार पगारी तर तशा द्यायला पाहिजे. मध्यंतरीच्या काळात कापशीवाडीमध्ये पवार साहेबांनी सभा झाली. हो शेतकऱ्यांनी सांगितलं होतं की बऱ्याच शेतकऱ्यांच्या उतार्यावरती कर्ज काढलेलं आहे. हो हो नेमकं काय प्रकार आहे? का आता इकडच्या भागात काय माहित नाही, तिकडच्या लोकांच्या काढलेला असेल, काढलेला आहे म्हणते ती, कारण आम्ही ते संजय कोकाटेची बाईट बघतो सारखी. त्यांचं म्हणणं आहे की बाबा हे शेतकऱ्याच्या उतार्यावर कर्ज काढलंय, पण तसं काढाय नको आहे. त्यांनी त्यांचं स्वतःची इस्टेट गहाण ठेवा की ना. लोकांसाठी जनतेसाठी कारखाना काढताय तुम्ही म्हणताय राजकारणासाठी, पण तुमची स्वतःची इस्टेट गहाण ठेवायची ना. जनतेचे कशाला उगं बिन कामाचं त्यांच्या उत्तरावर गहाण करायची तुम्ही संस्थेसाठी? करू नका ना. हा नाही तर घेऊ ना कारखाना, राहू दे तसा, दुसरं कोणतरी घेईल. शेतकरी आता मग मदत करतील का त्या प्रकरणामध्ये? त्या प्रकरणावर करणार नाही ती, कोणच करणार नाही. हा कोणच करणार नाही ना. उघडच इतिहास आहे, विठ्ठलवर तशी लोकांनी घाण केली, तसे काढले ना साकलून, तसंच होणार आहे ना. बर बर. नाव काय? बबन मिस्कर होळे. बर. काय निवडणूक लागली आता? काय निवडणूक आता लागणार, प्रत्येक 5 वर्षांनी निवडणूक येते, उमेदवार उभा राहतात, काम काही करत नाहीत, केली तरी आश्वासन देतात. वाडी वस्तीवरचा रस्ता नाही, वीज नाही काही लोकांना. काय आता लागतंय, अभिजित आबा प्रयत्न करतात. दराज आबानं जाहीर केलंय 3500 रुपये. तर त्या पुढे कोण स्पर्धा करणार नाही आबाच्या पुढे मते. म्हणजे आबा हा चांगला माणूस आहे, आबाला ह्या गावातनं लीड मिळेल, 42 गावातनं बऱ्यापैकी. ह्याच्या अगोदर बबनदादानी निवडून आले 6 टर्मला, त्यावेळेस आबा बबनदादाला काय कुठला उमेदवार तगडा नव्हता. ह्यावेळेस बबनदादाला तगडा उमेदवार भेटलाय, त्यामुळे ही 42 गावं, माळशिरस मधली 12 गावं ही आबाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहणार आहेत. आता बबनदादांनी मी सांगितलं त्यांनी कोंडी फोडलं, तर मी पण त्यांच्यापेक्षा ₹1 नाही, नाव असं बोलायला पाहिजे. 4,000 रुपये देतो, 4,500 रुपये देतो, ₹1 कोणी बी देणारच घेऊ. बरोबर आहे. कोणी बी कोंडी फोडल्याशिवाय ₹1 बबनदादा, आबा सुद्धा म्हणणार उद्या बबनदादांनी 4,000 रुपये दर डिक्लेअर केला तर आबा सुद्धा म्हणणार मी ₹1 दर जास्त देतो. तुम्ही म्हणताय काम केलं नाही गावात किंवा असं आहे नाही. आता आमच्या वाडी वस्तीवरचा रस्ता हे झालेला नाही. आता 10 वर्ष झालं बबनदादाला आम्ही मतदान करतोय. ह्या 10 वर्षात बबनदादानं मधला रस्ता केला नाही, लाईट वीज नाही आमच्या वस्ती बाजू. आता हे आम्ही जे काम करणार त्या माणसाला निवडून देणार. आणि तुम्ही तर आता म्हणताय की ज्यानं कामं केलेली त्याला तरी, पण आता सत्तेत असून जर ते आमदार काम करत नसेल, काय आमदार म्हणून का उपयोग नाही. शेतकऱ्यांना काय पाहिजे? ऊसाला दर पाहिजे. काय ऊसाला दर पाहिजे. आता सोलापूर जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षी आबानं 3,000 रुपये दर दिला, कोणी सुद्धा दर आबाच्या पुढे जाऊ शकलं नाही. आबानं दराची कोंडी फोडली. प्रत्येक सोलापूर जिल्ह्यात इतक्या शेतकऱ्यांना फायदा झाला आबामुळं, ते लोक आज खुशीत आहेत आबामुळं. त्यामुळं ही सर्व जनता आबाला भरभरून मतदान करणार.
पण बघून आता 5-6 कारखाना आहे, जवळजवळ 25 ते 30 लाख गाळप होतोय. काय दर द्यायला काय अडचण? ह्यांचं काय माहित आहे का, ज्यावेळेस आबा सत्तेत आपलं राजकारणात उतरत नव्हतं त्यावेळेस ह्यांनी काय केलं, परिचारक म्हणा बबन दादा ह्यांनी काय करायचं, कारखाना 2 महिने जरी चालू झाला तर ह्यांच्या दाराची कुंडीच फुटत नव्हती. का फोडत नव्हती? काय शेतकऱ्याला हा दाबूनच धरणार ना, ज्याच्या मनमानीच कारभार, जसं म्हणाल तेवढंच बिल देणार. शेतकरी काय बोलत नव्हता. त्यामुळे आबाचं नेतृत्व हे सगळ्या सभासदांना पटणार आहे. आणि सगळे सभासद मतदार वर्ग माड्यातनं असू द्या, माड्यातल्या खेड्यातले असू द्या, पंढरपुरातल्या 42 गावातनं असू द्या किंवा माळशिरस 12 गावातनं असू द्या, हे आबावर बरंच प्रेम आहे लोकांचं. त्यामुळे तुम्ही सांगितलं की 42 गावातनं लीड जाणार. आता परवा विठ्ठल परिवाराची एक बैठक झाली की कुणाला मतदान करायचं किंवा काय करायचं, आता त्यांनी जर वेगळा निर्णय घेतला तर काय आबा करणार नाही किंवा बबन करणार असा निर्णय घेतला, जसं आबा कार्यकर्त्यांना जसं सांगतील तसे कार्यकर्ते आबाच काम करणार. आणि असं आहे आबाला 101% लोक असं उघड जरी नाही असं गुपित मतदान करणार. दादा सुद्धा लोक अशी बरीच आहेत आबाला मतदान करणार. म्हणताय की आता विकास कामं नाही, ती लाईट नाही, पाणी नाही, रस्ते नाही, बरीच उद्घाटन चालू कशी काय मग तुमच्या भागात? आहेत. आता इलेक्शन जवळ आलंय, आता उद्घाटन केल्याशिवाय पर्याय नाही, आश्वासन दिल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे आता त्यांचा दौरा येतोय. ह्याच्या अगोदर कधी आले का बाबा 10 वर्षातनं वाड्या वस्त्यावर का गेले का, गणपती पूजनला गेले का, आता ते गणपती पूजनला सुद्धा पळतात. ह्याच्या आधी कधी आले का बाबा काम आहे, मी कामात आहे, मी अमक्यात आहे, तमक्यात आहे.